जय महाराष्ट्र मित्रांनो, मॅनिफेस्टमध्ये ॲफर्मेशन्स नावाचा एक प्रकार आहे. चांगली वाक्य स्वतःशी बोलायची. बऱ्याच जणांचं मी ॲफर्मेशन्स पाहिलं. मी करोडपती बनणार आहे, माझं स्वतःचं घर होणार आहे, सगळं मी आणि माझं, अशा ज्या प्रकारची ॲफर्मेशन्स असतात ना, त्यातून मित्रांनो मीपणाची, स्वार्थीपणाचा भाव निर्माण होतो आणि ती फ्रिक्वेन्सी कायम लोअर असते. लहानपणी आपण शाळेमध्ये असताना प्रतिज्ञा म्हणायचो बघा. त्या प्रतिज्ञेमध्ये वाक्य कशी होती आणि त्या प्रतिज्ञा म्हटल्यामुळं काय व्हायचं, आपल्याला लहानपणी आपल्या मनावरती देशाप्रती मूल्य रुजवली जायची, देशाप्रती जाज्वल्य अभिमान निर्माण व्हायचा. अशा प्रकारची ती प्रतिज्ञा होती. आता प्रत्यक्ष जीवनामध्ये मी जर अशी सटरफटर स्वार्थी वाक्य असणारे ॲफर्मेशन्स बनवायला लागलो, त्याच्याऐवजी मी जर माझी स्वतःची प्रतिज्ञा लिहिली आणि त्याच्यामध्ये मी स्वतः, समाज आणि देश ह्या तीन घटकांना केंद्रस्थानी ठेवून सर्वांगीण विकासाची मी जर प्रतिज्ञा बनवली, तर ते ॲफर्मेशन्स जास्त कामाला येतं मित्रांनो. त्याच्यामध्ये माझा, समाजाचा आणि देशाचा भाव आहे, त्याच्यामुळं त्याची फ्रिक्वेन्सी नेहमी हायर होईल. उदाहरणार्थ, मी करोडपती बनणार आहे आणि त्यातून मी 10 जणांना रोजगार देणार आहे. हे जर 10 जणांना रोजगार देणार असं जर वाक्य माझ्या ॲफर्मेशन्समध्ये असेल ना, तर ते माझ्यामध्ये जास्त भाव निर्माण करेल, जास्त फ्रिक्वेन्सी निर्माण करेल. आता जे लोक ॲफर्मेशन्स करतात ना, मी माझं करोडपती बनणार, माझं घर असणार, माझी गाडी असणार, हे काय झालं, स्वार्थी ॲफर्मेशन झालं. तर त्याच्याऐवजी ॲफर्मेशन्सची आपली जी वाक्य असतात ना, त्याला समाजाला, देशाला केंद्रस्थानी ठेवा आणि त्या पद्धतीचं सर्वांगीण विकासाची वाक्य बनवा. आणि त्यातून जो भाव निर्माण होतोय ना, तो बघा, त्यातून जी फ्रिक्वेन्सी निर्माण होते ना, ती हायर असणार आणि त्या ॲफर्मेशन जास्त कामाला येणार. म्हणून मोठी लोक असतात ना मित्रांनो, ते स्वतःच्या प्रगतीविषयी फारसं बोलत नाहीत. स्वतःची प्रगती सोबत समाजाची आणि सोबत देशाची, या तिन्ही गोष्टींविषयी ती बोलत असतात बघा. धन्यवाद.